आपल्याला भगवान शंकराचे जवळपास सर्वच अवतार माहीत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळभैरव ह्या अवताराबद्दल जाणून घेणार आहोत. काळभैरव हा एक तांत्रिक देवता आहे. हिंदूचे कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून कालभैरव, कालभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, भैरीनाथ, भैरीनाथ, भैरोबा ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुलदैवत आहेत. काळभैरव, जोगेश्वरी, भैरी, भवानी, भैरी, जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते. भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो. भैरव म्हणजेच भैरव अर्थात भयपासून रक्षा करणारा. हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात. तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते. वज्रयान बौद्ध धर्मात त्यांना बोधिसत्व मंजुश्री यांचा क्रोधापासून उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरुका, वज्रभैरव आणि यमंतका म्हणूनही ओळखले जाते. त्याची पूजा भारत, श्रीलंका आणि नेपाळ तसेच तिबेटी बौद्ध धर्मात केली जाते. तंत्रसरामध्ये भैरवाची 8 नावे नमूद केलेली आहेत. भैरव, असितांग, रुरु, चंद, क्रोध, उन्मत्त, कपाली, संहार. सनातन धर्माच्या 3 त्रिमूर्ती प्रमाणे भैरव, काळभैरव आणि बटुक भैरव अशी ही 3 लोकप्रिय नाव आहेत. भैरव जरी अत्यंत भयानक मानले जात असले तरी त्याची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक आणि सुखद असते. काळभैरवाची पूजा केल्यास या समस्या नक्कीच दूर होतील. 1. कालभैरवची उपासना केल्यास सर्वात मोठे अडथळे देखील दूर होतात. सर्वात मोठे शत्रू शांत होतात. कालभैरवाची उपासना करण्याचा मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः. जर तुम्ही कर्जात बुडाला असाल आणि तुम्हाला त्यातून मुक्तीच मिळत नसेल तर दर बुधवारी गरिबांना काळ्या रंगाची मिठाई वाटा. काही लोक अनावश्यकपणे तुमचा हेवा करतात. जर हा मानसिक त्रास संपतच नसेल आणि तुम्हालाही भीती वाटत असेल किंवा झोप लागत नसेल तर पुरोहित जिंकडून भैरवाच्या पायाजवळ ठेवलेला एक नारळ आणा आणि डोक्याजवळ ठेवून झोपा. यामुळे मानसिक शांतता मिळेल. जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण साथ सोडून निघू लागला तर शनिवारी ओम भैरवाय नमःचा जप करावा आणि भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण करावा. हळूहळू संकटे दूर होतील. पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक व तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फळच मिळत नाही असा शिवाने उशाप दिला. ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला. त्याने ब्रह्माची शिवनिंदा करणारे 5वे मस्तक तोडले. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवांचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट होत नव्हते. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले तेथे कपाल मोचन तीर्थ बनवले. कालिकापुराच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला. त्याचा जन्म रात्रीच्या 4थ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते. कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंती हे काम्यव्रत केले जाते. गळ्यातील नरमुंडमाला, हातात नरमुंड, अंगावर हत्तीचे कातडे, सापाचे दागिने, 4, 8, 12 व अधिक हातातून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इत्यादी आयुधे, 5 चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसाला टोळ भैरव म्हणतात. याचे कारणही भैरवाची उग्रताच होय. महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न तर ओरिसातील मूर्ती विश्वपदावर उभ्या असतात. तेथील काही मूर्ती 3 डोळे व मिशा असलेल्या तर काही मूर्ती 3रा डोळा आणि मिशा यांचा अभाव असलेल्या असतात. राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती व तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो व त्याच्यावर स्वार होऊन राहतो म्हणून त्याला श्वास म्हणजेच कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजेच वाहन आहे तो म्हणतात. तो शैव मंदिराचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक आहे. भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते. शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते. रामकृष्ण हरी.